एका ताईंचा मला सहज कॉल आला आणि त्या म्हटले की मला स्टार्टअप करायचं आहे. सो स्टार्टअप करण्यासाठी त्यांनी सांगितलं की माझ्याकडे थोडीशी पैशांची अडचण आहे, सो मी आज उद्या स्टार्टअप करून टाकेल. सो नो वरी अबाउट दॅट की त्या स्टार्टअप करतील किंवा नाहीत करणार. पण त्यांचा म्हणण्याचा उद्देश हा होता की त्यांच्याकडे ग्रॅज्युएशन आहे, पोस्ट ग्रॅज्युएशन आहे, पण तरी सुद्धा गव्हर्नमेंट जॉब नाहीये. सो सांगण्याचा उद्देश एकच आहे की सध्या मार्केट एवढं जास्त एक्सप्लोर झालेलं आहे की जोपर्यंत तुमच्याकडे काही स्पेशली अशा स्किल्स नाहीये तोपर्यंत मार्केटमध्ये कोणीही तुम्हाला ओळखत नाही. सो विचार करा, जर तुमच्याकडे ग्रॅज्युएशन आहे, पोस्ट ग्रॅज्युएशन आहे, पण तुमच्याकडे गव्हर्नमेंट जॉब नाही, तर 8 ते 10 वर्ष तुम्ही ज्या ग्रॅज्युएशनसाठी पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी घालवत आहात तर त्याचा एक्झॅक्टली उपयोग काय होतो. इव्हन माझ्याकडे सुद्धा ग्रॅज्युएशन आहे, पोस्ट ग्रॅज्युएशन आहे, उलट 2-2 डिग्रीज अवेलेबल आहेत, पण तरी सुद्धा मला गव्हर्नमेंट जॉब नाहीये. रिझन आहे सध्या मार्केटमध्ये कॉम्पिटिशन वाढलेलं आहे आणि कितीही मोठमोठ्या डिग्रीज तुमच्याकडे अवेलेबल असू द्या, पण जोपर्यंत तुमच्याकडे अशी स्पेशल अशी काही स्किल नाहीये तोपर्यंत मार्केट तुम्हाला अजिबात ओळखणार नाही. सो मार्केटमध्ये स्टँड घ्यायचं असेल, स्वतःला काही सिद्ध करायचं असेल तर तुम्हाला युनिक असा प्लॅटफॉर्म सिलेक्ट करावा लागतो, जो मी तुम्हाला सांगत आहे. ओके, सो मी स्वतः सुद्धा या सगळ्या गोष्टींना बाजूला सारून किंवा स्वतःचं शिक्षण बाजूला सारून मी डिजिटल स्किल्स मध्ये उतरले. आज भरपूर अशा डिजिटल स्किल्स शिकून मी स्वतः फ्रीलान्सिंग करत आहे, प्लस मी ॲफिलिएट मार्केट